करणाऱ्या पांढरपेशी गुन्हेगारास गुंडाविरोधी पथकाने राजस्थानहून अटक केली असून तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे। पंकज कुमार आनंद कुमार ठाकूर यांची IS इन्फ्रास्ट्रक्चर अँड बिल्डिकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने भागीदारीमध्ये आडगाव निफाड औरंगाबाद या रस्त्याचे बांधकाम केले होते। बांधकामाच्या नुकसान भरपाई पोटी मिळणाऱ्या मोबदल्याची रक्कम 12,61,68,000 एवढी रक्कम खोटे व बनावट दस्तऐवज बनवून ते बँकेत सादर करून संशयित आरोपी शाकुर अहमद, जमालुद्दीन सय्यद व इतर यांनी इमर्टल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये बेकायदेशीरपणे वर्ग करून रकमेचे कट कारस्थान करून फर्यादी पंकज कुमार यांच्या कंपनीची आर्थिक फसवणूक केली म्हणून सरकार पोलिसात 406, 408, 409, 420, 465, 468, 471 आणि 120 व प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। 211/2025 रोजी सर गुन्हा दाखल झाला होता, मात्र गुन्ह्याचे गंभीर ओळखून आरोपी पसार झाला होता। त्याचा शोध नाशिक शहरातील गुंडाविरोधी पथकासह पोलीस घेत होते। गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना गुप्त माहितीच्या आधारे शाकुर सय्यद हा इंदोर येथे सध्या राहत असल्याची माहिती मिळाली होती। पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी ठाकूर सय्यद हा फतेपूर रोड, अलीनगर, सिक्कर या परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या परिसरात पोलिसांनी 2 दिवस सापळा रचून ठाकूर अहमद, जमालुद्दीन सय्यद वय वर्ष 60 राहणार प्लॉट नंबर 11 यश अपार्टमेंट, धामणकर चौक, चिडक्या कॉलनी, नाशिक यास फतेपूर रोड, अलीनगर, शिखर परिसरातून शिताफितीने ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे।